आस्था टाइम्स, समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपीठ. नमस्कार, आस्था टाइम्समध्ये आपलं मनापासून स्वागत. मी कुमार देवकाते आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सुरुवातीलाच दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन आज या दीपावलीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना भेटण्यासाठी फलटण तालुक्याचे DYSP सन्माननीय राहुल दस साहेब आपल्या सर्वांसोबत आहेत. सर, आपलं मनापासून स्वागत आमच्या चॅनलमध्ये. साहेब, तुम्हाला सुरुवातीला दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्यालाही शुभेच्छा. खरं तर या दीपावलीच्या निमित्तानं ही मुलाखत घ्यायचा हा योग येतोय. आपण जेव्हापासून या शहरामध्ये जॉईन झाला तेव्हापासून खऱ्या अर्थानं एक शिस्तबद्ध शहर म्हणून फलटणची ओळख व्हायला सुरुवात झाली. या मुलाखतीच्या निमित्तानं मला सुरुवातीला खरं तुमचं अभिनंदनही करावं असं वाटतं, कारण पुसे सावळी सारखा दंगली सदृश्य प्रसंग निर्माण झाला होता तो, आणि फलटण सारखं पूर्वीचं शहर मी म्हणेन की अति संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं. या सगळ्याकडे तुम्ही कशा पद्धतीने हा सगळा प्रसंग हाताळला, किंवा आताच नुकताच मराठा आंदोलनाचा मोठा मोर्चा आपल्या शहरामध्ये निघाला, या सगळ्या दरम्यान आपण एक पोलीस अधिकारी म्हणून हा हाताळण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले, हे या मुलाखतीच्या निमित्तानं आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं असं मला वाटतं. फलटणमध्ये मी दिनांक 25 मे 2023 रोजी रुजू झालो. त्यानंतर लगेच पालखी सोहळा बंदोबस्त होता. त्यानंतर आपण म्हटले त्याप्रमाणे पुसे सावळीची घटना आणि मराठा आरक्षण बंदोबस्त, त्याचप्रमाणे गणपतीचा उत्सव, असे विविध प्रकारचे बंदोबस्त गेल्या 4-4.5 महिन्यामध्ये पार पडलेले आहेत. परंतु या सर्व कालावधीमध्ये फलटणसारख्या संवेदनशील शहरामध्ये शांतता राहण्याचं जे मुख्य कारण आहे त्याचं फार मोठ्या प्रमाणात श्रेय हे फलटणच्या जनतेला जातं. फलटणची जी जनता आहे ती शांत आहे, संयमी आहे, आणि कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया ज्यावेळेस ते देतात त्यावेळेस ती प्रतिक्रिया देखील त्याच प्रकारची शांत व संयमी असते. त्यामुळे मुख्य जे श्रेय आहे ते फलटणच्या जनतेला जातं. त्याचबरोबर ह्या सर्व कालावधीमध्ये आमचा जो बंदोबस्त राहिला ते माझे सर्व उपविभागातील अंमलदार, माझे सर्व सहकारी अधिकारी, आणि मुख्यतः आमचे वरिष्ठ माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर, त्यानंतर तत्कालीन पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर सर, आताच्या असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम आचल दलाल मॅडम, या सर्वांचे मार्गदर्शन, अंमलदारांची त्याला असलेली साथ, त्याचप्रमाणे ह्या सर्व कालावधीमध्ये पोलीस प्रशासनाने जी प्रमुख बाब पाळली ती ह्या प्रकारची होती की आपण बंदोबस्त करत असताना सर्व जाती धर्माच्या किंवा सर्व गटाबरोबर आपण संवाद कायम ठेवला. वेगवेगळ्या स्वरूपाच्या आम्ही मिटिंग घेतल्या, मग त्या पोस्ट स्तरावरच्या मिटिंग असतील, पोलीस स्टेशन स्तरावरच्या, किंवा वेगवेगळ्या कोपरा मिटिंग घेतल्या. आम्ही प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन त्या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधला. पुसे सावळीच्या वेळेस आम्ही सर्व मस्जिदला भेटी दिल्या, त्या ठिकाणी मिटिंग घेतल्या मुस्लिम समाजाच्या. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रत्येक याच्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी मिटिंग घेतल्या. गणपती मंडळांच्या देखील प्रत्येक महत्त्वाच्या गणपती मंडळांच्या ठिकाणी जाऊन आम्ही मिटिंग घेतल्या. त्यामुळे प्रशासनाचा हा जो प्रतिनिधींशी आणि त्या योग्य जनतेशी असलेला जो संवाद होता तो सदर परिस्थिती हँडल करण्याला मुख्यतः कारणीभूत ठरला, असं माझं वैयक्तिक मत आहे. सर, खरं तर तुमचं मोठेपण आहे की तुम्ही ही सगळं टीमवरती देत आहात, पण त्या टीमचं सूत्रधार म्हणून तुम्ही काम पाहिलं. खरंच तुमचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. मला पुढे जाऊन असं विचारायचं होतं की एवढ्या मोठ्या पदावरती तुम्ही काम करत असताना वेगवेगळ्या भागातून काम करत आज फलटणमध्ये आला आहात, तर हा संपूर्ण या पोलीस सेवेतील प्रवास आणि त्या प्रवासादरम्यान अनेक कटू प्रसंग आपल्या समोर येत असतात आणि त्यातून आपली ही सेवा पुढे आपण करत असतात. तर त्यातील काही असे कठोर प्रसंगातील अनुभव काही सांगाल या मुलाखतीच्या निमित्तानं? माझे प्रोबेशनची जी सुरुवात आहे, परिवीक्षाधीन कालावधी, हा मी विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये केला. त्यानंतर मी मराठवाड्यात नोकरी केली. पुणे ग्रामीणला मी 3 वर्ष काम केलं. त्यानंतर आता मला फलटण शहरात काम करण्याचं माझं सध्या कामकाज चालू आहे. ह्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक असे प्रसंग समोर आहेत. म्हणजे आता जो आपण प्रश्न विचारला अचानक, तर असे अनेक प्रसंग आहेत जे सांगण्यासारखे आहेत, ते न थांबणारे आहेत. पोलीस दलात येणारे अनुभव आणि अशा अनेक बाजू आम्हाला बघायला मिळतात की ज्या कधी कधी सांगणंही अवघड असतं आणि त्या संदर्भात थोडंसं चर्चा करणंही अवघड असतं. परंतु तरी आपण जर आता अचानक विचारलंय तर एक दौंड येथे कार्यरत असतानाचा यवत पोलीस स्टेशन हद्दीत घडलेला एक प्रसंग मला नमूद करावा असं या ठिकाणी वाटतो. यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, यवतच्या हद्दीमध्ये
एके दिवशी अचानक 2-3 बॉडी मिळून आल्या होत्या आणि त्यानंतर सातत्याने त्या गावामध्ये नदीच्या पाण्यामध्ये साधारणतः 7 बॉडी मिळून आल्या होत्या. सर्व बॉडी ह्या कुजलेल्या अवस्थेत होत्या व त्या एकमेकाशी संबंधित आहे की नाही इथपासून सुरुवात होती. परंतु त्यावेळेस तत्कालीन पोलीस अधीक्षक साहेबांचं मार्गदर्शन, यवत पोलीस स्टेशनचा आमचा प्रभारी अधिकारी, आमचा स्टाफ सर्वांनी आम्ही मिळून त्या गुन्ह्यामध्ये खूप चांगले कष्ट घेतले आणि ज्याची कुठलीही ओळख नव्हती अशा त्या बॉडींची आम्ही ओळख पटवली. त्या बॉडींची ओळख पटवल्यानंतर सदर ज्या सर्व बॉडी होत्या ह्या नगर जिल्ह्यातल्या होत्या, म्हणजे त्या अर्थाने ते लोकल पण नव्हते. परंतु आपण नुसती त्यांची ओळख निष्पन्न नाही केली तर सदर खून प्रकरणाला, की जे अपघात वाटत होता अशा खून प्रकरणाला वाचा फोडली आणि त्यातील सर्व जे आरोपी आहेत ते अटक केले. त्याचा तपास मी स्वतः केला. आजही ते सर्व आरोपी आत आहेत आणि तो संपूर्ण कुटुंब जे संपलं होतं त्यातील केवळ 2 सदस्य त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने जिवंत राहिली होती. ते ज्यावेळेस आम्हाला भेटले पोलीस स्टेशनला येऊन आणि दुःख त्यांच्या मनात फार मोठं होतं. त्यांचे 7 एका कुटुंबातील लोक गेलेले होते. परंतु पोलिसांनी ही जो गुन्हा उघडकीस आणला आणि जो काही थोडाफार आम्ही प्रयत्न केला त्यांना न्याय देण्यासाठी, त्यातून त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते आमच्या प्रती, तर तो मला वाटतंय की मला जो आता अचानक आठवतो तो सध्या माझ्या पोलीस सेवेतला एक अविस्मरणीय प्रसंग. अगदी खरं आहे. कारण कोणताही धागादोरा नसताना त्याचा पूर्ण छडा तुम्ही लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या गुन्हेगारांना अटक देखील केली. तसं पाहिलं तर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजच्या फलटण शहराचा किंवा आजूबाजूच्या लोकांचा हा एक संवेदनशील अधिकारी म्हणून आहे. तुमच्याकडे आदरानं लोक पाहतात. तसं पाहिलं तर तुम्ही जेव्हापासून या ठिकाणी जॉईन झाला तेव्हापासून खाकीला घाबरणारी लोक सहज तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतायत, बोलतायत. त्यातलाच एक प्रसंग आहे, त्या गोष्टीबद्दलच मला खरं तर गोष्टीकडे यायचं आहे. फलटण शहरात सध्या पार्किंगचा इश्यू खूप मोठ्या प्रमाणात चाललाय. बाजारच्या भोवती असेल किंवा डिअर चौकाच्या परिसरात असेल. तर त्यासाठी आपण काय उपाययोजना करू इच्छिता किंवा काय आव्हान कराल या निमित्तानं? फलटण शहरातील बाजारपेठेमध्ये जो बेकायदेशीरपणे वाहनं लावण्याचा जो प्रकार आहे त्यामुळे जी वाहतूक कोंडी होत आहे, या संदर्भात माननीय सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी देखील आम्हाला याबाबत सूचना केलेल्या आहेत. या संदर्भात आपण नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने एक टोईंग व्हेकल, वाहन उचलण्याचं व्हेकल आपण आणलेलं आहे. आता कुठलीही ज्यावेळेस आपण सामाजिक स्तरावर एखादी कारवाई सुरुवात करतो त्यावेळेस आमचं असं मत आहे की त्या संदर्भात जनजागृती होणं थोडंसं आधी गरजेचं असतं. आता फलटण हे एक विकसनशील टाउन आहे, हळूहळू त्याचं शहरात रूपांतर होतंय. अशा वेळेस लोकांना अजून ती कन्सेप्ट जी आहे की वाहनं लावणे किंवा रेषेच्या आत लावणे ही गडी उतरवण्यासाठी सध्या जनजागृतीचा आपला कार्यक्रम जो आहे तो चालू आहे. परंतु लवकरच याच्यामध्ये कारवाईला आपण सुरुवात करणार आहोत. वाहतूक कायद्यामध्ये ज्या नवीन अमेंडमेंट झालेल्या आहेत त्यानुसार मिनिमम जो दंड आहे तो 500 रुपये आहे. त्यामुळे तशा प्रकारची कारवाई सुरू करण्याच्या अगोदर थोडीशी जनजागृतीच्या स्टेजमध्ये आपण आहोत. परंतु लवकरच माझ्या मते आता दिवाळीच्या दरम्यान आपण या संदर्भात कारवाईला सुरुवात करणार आहोत. वाहनं उचलण्यात येतील, त्यांना दंड भरल्याशिवाय सोडण्यात येणार नाही. ती कारवाईला सुरुवात झाल्यानंतर कदाचित थोडासा विरोधही काही घटकांकडून त्याला होऊ शकतो. परंतु एक समाजाच्या व्यापक हितासाठी सर्वांनी ती बाब लक्षात घ्यावी आणि त्याला सहकार्य करावं असं माझं आव्हान आहे. सर, थोडंसं पुढे जातोय आणि असं वाटतं की आता फलटणच्या परिसरात काही प्रमाणात बेकायदेशीर धंदे देखील चालू आहे आणि त्याचा सामान्य नागरिकांना थोडासा त्रास होतोय. तर त्याच्या रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना सध्या आणत आहात किंवा त्यासाठी काय प्लॅनिंग आहे? अवैध धंद्यासंदर्भात आमचं फलटण शहर पोलीस स्टेशन असो, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन असो किंवा लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणारी फलटण तालुक्यातली जी गावं आहेत या संदर्भात तिलीही पोलीस स्टेशनला आमच्या मार्फतीने माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्फतीने स्पष्ट शब्दात सूचना देण्यात आलेल्या आहेत की अवैध धंद्याची कुठलीही माहिती मिळाली असता तात्काळ रेड करण्याच्या त्यांना सूचना आहेत. आम्ही देखील स्वतः त्या संदर्भात कारवाया केलेल्या आहेत आणि याच्या पुढे देखील भविष्यात करणार आहोत. त्याचप्रमाणे अवैध धंदे आणि जे सराईत गुन्हेगार आहेत यांना या मुलाखतीद्वारे मी सूचित करू इच्छितो की येणाऱ्या पुढील वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. तर येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2+ जे गुन्हेगार आहेत की ज्यांच्यावर 2 पेक्षा जास्त गुन्हे आहेत अशा सर्व गुन्हेगारांची यादी आम्ही काढलेली आहे. पोलीस स्टेशन स्तरावर देखील आणि SP ऑफिसच्या आदेशाने त्याचा पाठपुरावा चालू आहे व ही सर्व जी 2+ गुन्हेगार आहेत की ज्यांच्यावर 2 पेक्षा जास्त गुन्हे आहेत यांच्यावर जास्तीत जास्त कडक स्वरूपाची प्रतिबंधात्मक कारवाई, मग ती हद्दपारी असो, 107चा बॉन्ड आहे, 110चा बॉन्ड आहे, या स्वरूपाच्या कडक स्वरूपाच्या प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचं इथून पुढे प्रस्तावित आहे.
धन्यवाद साहेब. आज खरं तर एवढ्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आस्था टाइम्सला वेळ दिला आणि आपले अनुभव, आपले पुढचं नियोजन या सगळ्या गोष्टीबद्दल बोललात. त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्यालाही खूप आमच्या नवीन नवीन